आणि गणपती ना खूप मोठा आहे तुम्हाला आता. तर आता आपण आलोय कामाठीपुऱ्याच्या राजा बाप्पा बर्फानी. ही मूर्ती तुम्ही बघाल ना, मंडप तर बघू शकता किती मोठा आहे बघा. तुम्ही सगळे जेव्हा मूर्ती बघशील ना बाप्पाची, बापरे हे बघा, हा बघा कामाठीपुऱ्याचा राजा, मुंबईचा मोरया. फेसिंग आहे ना बाप्पाची मला खूप. अक्षय प्रभावळ बघा किती मोठी आहे. प्रभावळ बघा काय भारी आहे. नाही बघा इथे गणपती, इथे गणपती, तिकडे गणपती, साईडला गणपती आहे ते बघा. ह्या साईडला क्यूट म्हणजे बघा. बापरे, मी खालचं नोटीसच नाही केलंय. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी ओमकार फोंडे सगळ्यांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर आज आपण आलोय कामाठीपुराच्या सगळे जे गणपती आहेत ते सगळ्यांचं दर्शन घ्यायला. तुम्हाला ठाऊकच असेल, तुम्ही खेतवाडीचे गणपती बघितले असाल की एक प्रत्येक गल्लीमध्ये गणपती आहे बाजूबाजूला. तसं इथे पण कामाठीपुऱ्यामध्ये पण प्रत्येक गल्लीमध्ये गणपती आहे बाजूबाजूला, मोठे मोठे ते पण. आणि ते सगळे दाखवण्यासाठी तुम्हाला मी इथं आलोय. आज विसर्जनाला 2-3 दिवस बाकी आहेत माहिती आहे मला तरी, कारण लेट होतं तर आपल्या घरी पण गणपती असतो, लेट होतं बाकी सगळं बघायला. तरी मी आज ठरवलंय की आज ॲटलिस्ट हा एक कामाठीपुऱ्याची एक व्हिडिओ एक आणि अजून एक व्हिडिओ येणार आहे चॅनलवरती, ती पण एक. म्हणजे आज 2 तरी व्हिडिओ मला कंपल्सरी करायचे आहेत. तुम्ही माझी मागची व्हिडिओ बघितली आहे का आम्हाला माहीत नाही, पण तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. मी ठाण्याचे जे सगळे सुप्रसिद्ध मंडळ आहेत, सगळे मोठे मोठे मंडळ आहेत, ते सगळे मी कव्हर केलेले आहेत. तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. तर आता आपण, आणि एक सांगतो तुम्हाला, पावसाने आज सकाळपासून, तरी पाऊस असो, वादळ असो, वारा असो, काही असो, आपल्या बाप्पाचे दर्शन घ्यायला आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. तरी मी आलो एवढ्या पावसात. पाऊस सकाळपासून कंटिन्यू पाऊस आहे. तर आता आपण जाऊया, आपले दर्शन सुरू करूया. तर पहिला आपण आलो आता इथे पीपी मार्गाचा राजा. चला छत्री उघडा आणि चला पुढे चालत या. तुम्हाला दाखवतो मी सगळे गणपती, तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. चला आता आपण इकडचे गणपती सुरू करूया. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण भरपूर व्हिडिओज येणार आहेत. चलो जाते हैं, अभी बाप्पा के दर्शन केले. हे बघा आपला पहिला गणपती आपण आलोय. आणि गणपती ना खूप मोठा आहे. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये तुमच्या कॅमेरामध्ये एवढा येत नसेल गणपती, पण हे बघा इथून खालून नागाची 3 अशी राऊंड केल्याने वरतून असा मागे प्रभावळच्या मागे नाग आला आहे आणि पृथ्वीवरती गणपती आपण बसलेला आहे. तुम्हाला लांबून दाखवतो मी, म्हणजे पूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये मला पूर्ण येईल गणपती. खूप सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पाची. मागचा प्रभावाची थीम आहे ना आणि ती पृथ्वीची जबरदस्त आवडली मला. चला आता आपण जाऊया पुढच्या मंडळामध्ये. चलो. तर आता आपण आलोय कामाठीपुऱ्याच्या राजा हे दर्शनाला. समोरून ना मूर्ती दिसते मला समोरून, पण ते मध्ये ते लावलंय ना, ते बॅनर वगैरे लावतात, त्यामुळे ना मूर्ती चेहरा दिसत नाही. मला चेहरा बघायचा आहे बाप्पाचा. अरे यार हा पाऊस आहे ना, चल आतमध्ये जाऊया. हा बघा कामाठीपुऱ्याचा राजा. मागची प्रभावळ बघा स्वामी समर्थांची आहे. समोरून दिसत नाही फेट्यामुळे, साईडून दाखवतो. आणि सगळ्यात भारी म्हणजे सगळ्यात आवडलं म्हणजे हे बघा, हे झूम करून दाखवतो तुम्हाला. बघा बाप्पाचा जो टिळा आहे इकडे स्वामींची प्रतिमाशा केलं आहे, जबरदस्त वाटते. आणि हातामध्ये रुद्राक्षाची माळ आहे. हे बघा सुपर. कसं वाटलं तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. झूम करून दाखवतो तुम्हाला पूर्ण. खूप मोठी मूर्ती आहे, खूप मोठी. मागचा प्रभावळ मी फर्स्ट टाइम बघितलं, स्वामींचा प्रभावळ. बघा साईडून तुम्हाला क्लिअर व्ह्यू येईल त्याचा. बाहेरून बघूया. हां हे बघा बाहेरून एकदम प्रॉपर व्ह्यू येते. हे बघा प्रॉपर व्ह्यू येते बाहेरून. समोरून एवढं दिसत नाही कारण फेट्यामुळे, पण लांबून एकदम परफेक्ट व्ह्यू येते. चला आता जाऊया पुढच्या आपल्या मंडळामध्ये. तर आता आपण आलो आहे मुंबईचा मोरया. या बाप्पाचं आगमन मी मिस केलं, भारत मातामधून निघालेला. बघा काय सुंदर मूर्ती आहे. मागे आपला भारताचा पूर्ण मॅप आहे मागे.
सुपर जबरदस्त वाटते मूर्ती. आणि इथे आपले छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो आहे आणि इथे लोकमान्य टिळकांचा फोटो आहे बघा. आणि समोर आपला बाप्पा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि पायापर्यंत दर्शन जाऊ शकतो आपण. जातो पाया पडतो बाप्पाच्या. तुम्हाला झूम करून दाखवतो. खूप सुंदर मूर्ती आहे. आणि हातामध्ये ती तलवार बघा काय शोभून दिसते बाप्पाच्या हातात. तो झेंडा काय जबरदस्त. मुंबईचा मोरया. चला आता जाऊया पुढच्या मंडळामध्ये. तर आता आपण आलो आहे कामाठीपुऱ्याचा महागणपती. पावसाने काय बोललो जराशी कृपा केली तर पावसाने जरा जास्तच मला माझं बोलणं मनावर घेतलं. जोरातच आला पाऊस. हा बघा या बाप्पाच्या आगमनाला होतो मी. या दाखवतो तुम्हाला. हा बघा कामाठीपुऱ्याचा महागणपती. फेसिंग आहे ना बाप्पाची मला खूप खूप आवडले. जो हा टिळा केला आहे ना चंद्रकोर टाईपमध्ये जबरदस्त फेसिंग आहे. आणि ती तिकडची गदा मागचा प्रभाव पण मागचा खूप मोठा आहे. खूप मोठा आहे महागणपती. बघा किती सुंदर वाटते ही मूर्ती. व्हिडिओ आहे ब्लॉग कर रहा. नाही व्हिडिओ कर रहा. बघा मला झूम करून दाखवतो मी. बघा महागणपती. तेव्हा मला आगमनाच्या टायमाला एवढं गणपतीला बघताना आलं कारण गर्दी पण तेव्हा खूप होती. पण आता डोळे भरून बघू शकतो. टाईमच टाईम आहे आपल्याकडे. चला तर जाऊया पुढच्या मंडळामध्ये. कामाठीपुऱ्याच्या महागणपतीमध्ये जिथे ते लहान मुलं ना जे कामं वगैरे करत होते ना म्हणजे पुसणं असो सगळं साफ करणं असो ते बघून ना मला माझं बालपण आठवलं. खरं सांगतोय आम्ही पण आमच्या मंडळाच्या इकडे असंच सगळं लहानपणी एवढे छोटे छोटे होतं ना तेव्हा असंच सगळं करायचं. चला आता आपण आलोय मुंबईचा लाडका शुभंकर. गाणी चालू आहेत साईडला तर मला आवाज नसेल येत तुम्हाला एवढा पण आवाज यायला पाहिजे. चला आपण आज जाऊया. गणपती बघा गणपतीच्या मागची प्रभावळ बघा किती मोठी आहे. आणि प्रभावळला जे नृत्य करताना दाखवलेत ना मागची प्रभावळ खूप सुंदर आहे बघा. मुंबईचा लाडका शुभंकर. आणि गणपती बाप्पाला ना हा नाव सूट होतं ह्या मूर्तीला. एकदम परफेक्ट नाव सूट होतं. मागची प्रभावळ आहे ना मला खूप आवडली आहे. बघा इथे 2 पूजेच्या मूर्ती आहेत आणि पूजेच्या मूर्ती पण किती सुंदर आहेत बघा. आणि ह्या मूर्तीला बघा डायमंड बघा काय लावले जबरदस्त. जाम भारी वाटते बघा. मुंबईचा लाडका शुभंकर. तुम्ही मागचे प्रभावळ बघा झूम करून दाखवतो. चेहरा बघा जितका वेळ बघू तेवढा वेळ कमीच वाटतंय. एवढी सुंदर वाटते. जी गणपती बाप्पाचा हात तिकडनं हा हात खूप भारी वाटते. आता मी तिथे 5-10 मिनटं बसणार गणपतीला बघत. तुम्ही बघत असाल व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चला आता जाऊया आपल्या पुढच्या मंडळामध्ये. तर बघा आपण आता आलो आहे मुंबईचा गजमुख. बघा तुम्हाला जवळून दाखवतो मी पूर्ण गणपती. मागची प्रभावळ बघा काय भारी आहे हनुमानाची. बघा तुम्हाला पूर्ण खालून दाखवतो मी व्हिडिओ. खूप सुंदर मूर्ती आहे मुंबईचा गजमुख. लांबून सुद्धा दाखवतो तुम्हाला मी. मला क्लिअर आयडिया येईल की किती मोठी मूर्ती आहे ती. प्रभावाची साईजच खूप मोठी आहे. खूप मोठी आहे. चला जाऊया पुढच्या मंडळामध्ये. हे बघा आता पण आलोय पंचशीलचा विघ्नहर्ता. तुम्ही हा गणपती माझ्या आगमनाच्या वेळी बघितला असणार. आगमनाच्या वेळी आपण हा गणपती बघितलेला. हे बघा पण आगमनाच्या टायमाला बघणं आणि असं समोरून बघणं फरक आहे. हे बघा पोज आहे ना बाप्पाची. नंदीवर बसलाय मस्त महादेवांच्या रूपामध्ये. भारी वाटते. आणि ही पूर्ण सोसायटी आहे. पंचशील रहिवासी सोसायटी आहे ही. पूर्ण सोसायटीचा बाप्पा आहे. म्हणजे सगळ्यांचा बाप्पा आहे बघा. आणि इथे पूजा पण झालेली आहे सत्यनारायणांची.
मग झूम करून दाखवतो मी. हे बघा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला हे पूजेची मूर्ती बघा काय सुंदर आहे. छोटी आहे पण किती सुंदर आहे बघा. तिरुपती बालाजींसारखी आहे ते सोंडेवरचं मुकुट. चला जाऊया आपल्या पुढच्या मंडळामध्ये. तुम्ही हा रोड बघा मला खेतवाडीसारखंच वाटेल कारण आहे बघा इथे गणपती तिकडे गणपती साईडला गणपती आहे ते बघा. ह्या साईडला ह्या साईडला. तर कामाठीपुराचं एवढं सगळ्यांना माहीत नाही आहे गणपतींबद्दल की इथं पण गणपती असतात. जे एकदम जुने आहेत जे आलेत भरपूर वेळा त्यांना माहिती आहे. असं मला पण नव्हतं माहिती. मी पण आता बघून शिकतो अजून थोडं माहिती पडतं आता हळूहळू. तर माझ्या व्हिडिओने पण तुम्हाला माहिती पडलंच असेल की कामाठीपुरामध्ये पण बाजूबाजूला एवढे मोठे गणपती आहेत गल्लींमध्ये जसं आपल्या खेतवाडीमध्ये असतं तसं. चला आता जाऊया पुढच्या गणपती बघायला. जाम भारी गणपती आहे ना. अरे काळोख येतोय जाम. मी काळा आहे काय. चला बाहेर चला. हे बघा आता आपण आलोय मुंबईचा विघ्नेश्वर. हे बघा आणि सगळ्यात क्यूट म्हणजे हे बघा काय भारी वाटतंय. किती सुंदर मूर्ती आहे. तुम्हाला लांबून दाखवतो म्हणजे तुम्हाला परफेक्ट आयडिया येईल. हे कन्सेप्ट जाम आवडलं मला. या जवळून आपण बाप्पाचा चेहरा बघूया एकदम क्लिअर. किती सुंदर आहे बघा. मुंबईचा विघ्नेश्वर. साईडून बघूया खूप सुंदर मूर्ती आहे. हे बघा हे जाम क्यूट आहे. चला जाऊया आता पुढच्या मंडळामध्ये. बघा आता आपण आलो कामाठीपुराचा महाराजा. जस्ट आरती झाले. आरती घेऊया बाप्पाची. मला मी जवळून दाखवतोय बघा. मस्त मूर्ती आहे. मागची प्रभावळ पण आहे बघा मोराची प्रभावळ आहे. चेहरा झूम करून दाखवतोय बघा. खूप सुंदर आहे. तेवढी लांबून बघणार ना आपण तेवढी सुंदर वाटतं. मोरया जबरदस्त मूर्ती. मस्त वाटते. मला कशी वाटली मला सांगा नक्की. मला मी दाखवतो तो मला सगळं एकदम क्लिअर व्ह्यू. मला क्लिअर दाखवतो. आता जस्ट आरती झाल्यामुळे गर्दी आहे इथे. आवाज तुम्हाला बॅकग्राऊंडला खूप येत असेल माझा आवाज सोडून. चला जाऊया आता पुढच्या मंडळावर. बघा आता आपण ना बाप्पा बर्फानी कामाठीपुराचा बाप्पा बर्फानी ही मूर्ती तुम्ही बघाल ना. मंडप तर बघू शकता किती मोठा आहे बघा. एवढे माणसं आहे एवढा मंडप आहे. मंडप बघितला किती मोठा आहे. आता मूर्ती बघा तुम्ही सगळे जेव्हा मूर्ती बघशील ना बाप्पाची बापरे असं रिॲक्शन डायरेक्ट फेस चेंज रिॲक्शन. चला बघूया दाखवतो तुम्हाला कामाठीपुराचा बाप्पा बर्फानी. मला पण बघायची उत्सुकता आहे कारण मी ह्या आगमनाला नव्हतो आलो. आय थिंक गणसंकुलमधून आगमन झालेलं बाप्पाचं पण मी मिस केलेलं. चला आपण डायरेक्ट तिकडनं आज जाऊन बघूया कसं वाटतंय. बघू चला. माझी पण रिॲक्शन अशी होणार. चेंज तर डायरेक्ट होणार आहे. बघू चला आज जाऊया. हे बघा मूर्ती बघा 5 मुखांची आणि हाईट अंदाज 35 फीटच्या जवळच आहे आरामात. 38च्या आसपास असेल. खूप मोठी मूर्ती आहे हे बघा. आणि लांबूनच दाखवायला लागेल कारण जवळून मूर्ती एवढी दिसून येणार नाही कारण मूर्ती खूप मोठी आहे. बाप्पाचं आगमन मिस केलं मी. तर जवळून दाखवूया तुम्हाला. आणि मूर्तिकार आपले फेमस मूर्तिकार अरुण दत्ते. जबरदस्त. जवळून नाही हो लांबूनच बघण्यात मजा आहे. लांबूनच बघण्यात मजा आहे. खूप मोठी आहे. चला आता मी बघतो पूर्ण डोळे भरून. तुम्ही बघितले असणार आहे बघा. सगळं दाखवतो तुम्हाला नीट. सगळ्यात भारी
बॅलन्सिंग पण काही केले ना, बघा एका पायावरती आहे. बॅलन्सिंगला पण नेक्स्ट लेवल केलं. चला जाऊया आता पुढच्या मंडळामध्ये. चला 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 जाऊया आता. बघा आता आपण आलोय ना कामाठी पहिल्या गल्लीमध्ये. तर गणपतीचं नाव काय मला माहिती, मी वाचलं नाही बाहेर. इथं खाली बाहेर पूजा चालू आहे, त्यामुळे तुम्हाला माझा आवाज कमी येत असेल आणि मला पण हळू बोलावं लागणार कारण पूजा चालू आहे. पण गणपती बघा, गणपती बघा तुम्ही किती भारी बापरे, मी खालचं नोटीसच नाही केलं हे. थांबा दुसरा क्लिप मध्ये दाखवतो तुम्हाला, एकदम वरतून टॉप वरून व्ह्यू दाखवतो. हे बघा कशी वाटते, जबरदस्त ना. खूप मोठी मूर्ती आहे. मागचा प्रभाव कुठला मला तेच नाही कळत आहे ॲक्च्युली, कारण ते मूर्तीचाच पार्ट वाटतोय मला. ते प्रभावळ नाही वाटत, ते मूर्तीचाच पार्ट आहे ते पूर्ण. अख्खी मूर्ती आहे आणि बसवले बघा ना कशावर. मला काय म्हणतात मला नक्की माहीत नाही आहे, पण जे काय आहे ते खूप सुंदर आहे. ट्रॅव्हल विथ ओमकार, ट्रॅव्हल विथ ओमकार. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला व्हिडिओ आवडली असेल याची मला गॅरंटी आहे, कारण मला तर धमाल मजा आली. एवढे वेगळे मोठे गणपती बघायला ना मजा वेगळी येते. सो ही व्हिडिओ आपण इकडेच थांबूया. आणि तुम्ही चॅनलमध्ये नवीन आला असाल ही व्हिडिओ बघून तर चॅनलला आपलं नक्की सबस्क्राईब करा ट्रॅव्हल विथ ओमकारला. आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा. ह्या व्हिडिओला लाईक एम ठेवूया नको, एम नको. तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि आता भेटूया पण एका नवीन व्हिडिओमध्ये. सो स्टे ट्यून आणि बोला गणपती बाप्पा मोरया.